जार 20 रुपयाला आहे. किती लिटर पाणी त्याच्यात? 3 जार खपले तर त्यांना 100 रुपये मिळतात. काय मत आहे तुमचं? मग पैसे कमवू द्या ना जो कष्ट करीत असेल त्याला. आणि तुम्ही कष्ट करा. नोकरी हा ऍटम फार थोड्या लोकांना लागला. अहो पोरांनो, नोकरी लागायचा काय प्रश्न राहिला? सीबीएसईचा निकाल लागला 10वीचा तर 4 पोरींना 499 मार्क आहे 500 पैकी. काल 12वीला अख्ख्या पोरी 98-99 आहे. कोण देईल तुम्हाला नोकरी? बावळाटपणा काय करता? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, महापौर मुलगी, राष्ट्रपती मुलगी. तुम्ही कुठे नेता 48चे? तुम्ही युवक कार्यकर्ते व्हा. सटका सतरंजन मरा. आणि हे सतरंज झटकूनच मेले मला. आणि आता प्रत्येक गावाला एक रोग आलाय. ए नीट बस आहे. प्रत्येक गावात एक रोग आलाय. आता या 2-4 महिन्यापासून लय वालाय तो रोग. मी कोणत्या गावात गेलो लोक मला म्हणतात महाराज पुरीला थोडं बोलव का. पुरी पळून जाणं एक लय रोग उठलाय आता सध्या. गेली पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचं. कारण तुम्ही माझं ऐकू शकत नाही, मला गॅरंटी आहे. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. तुम्हाला मी किती बोललो काही त्याची लाज नाही. तुम्ही उलट म्हणणार बाबाला काय कळतं. कळू द्या, मला मूर्ख म्हणा. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, शेतकरी वर्ग नीट आहे का. फक्त पोरीनो माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. आता तुम्ही प्रेम करू नये हे आम्ही सांगण्यात मजा नाही. तुम्ही त्याच्या बाबतीत सगळं सोडून दिलं. आता तुम्ही बापाला घाबरते नाही तर बाबाचा काय विषय तुमच्या पुढे. तुम्ही फार लाज सोडली त्या बाबतीत. सोडा तुम्ही आता प्रेम करायलाच निघल्या. तुम्ही जाय ना का आज कीर्तन संपल्यावर जरी पळून गेला तर माझं काही मत नाही. कारण तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही शहाण्यात झाल्यात तेवढ्या. तुम्ही उलट म्हणाल बाबाला काय कळतं ती अडपट आहे, त्याला ज्ञानेश्वरीन गाथा कळते, त्याला का प्रेम कळतं का. तुम्ही मलाही नाव ठेवा. फक्त पूर्ण एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता का तुम्ही एवढ्या आयुष्यात त्याची बर्बादी करून टाकली? एवढं उत्तर द्या फक्त. बस. तुमचा हा ईश्वरासारखा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याला पावण्यात किंमत ठेवली नाही का, समाजात मान ठेवला नाही. फक्त एवढं 60 डिग्री तापमानात शाळेच्या झाडाखाली उभा राहिला. पोरीनो, तुमच्या बापाने असं काय पाप केलं की तुम्ही त्याला म्हातारपणाला समाजामध्ये मान खाली घालायला लावली? एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. बस एवढंच द्या. काय त्यानं बायकोच्या घरातले दागिने मोडले, 4 दिवसावर लग्न आलं, त्याला पैशाची जुळवाजुळव झाली नाही, त्यानं काळी आई विकली, जमीन विकली. एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्ही पहिल्या पुरी राहिल्या नाहीत आता. अरे तुमच्यावर दोघांनी इतके उपकार केलेत का तुम्हाला नको तिथे नेऊन ठेवलंय. 15 वर्षापूर्वीची मुलगी फक्त चूल मूल आणि शेळ्या बकरन कोंबड्या होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. ही सरकारची आणि तुमच्या आईबापाची पुण्य आहे. सरकारने तुम्हाला कुठं नेऊन ठेवलंय? तुम्ही तहसीलदार आहात, लाल दिवा आहे तुम्हाला. आणि तुम्ही मूर्खासारखं कोणावरही प्रेम करायचं आणि बापाची मान खाली घालायची. हो, नवरी संघ कलवरी गेली ना आचार्य संघ गेली हो. काय न्याय. गौंड्या संघच गेली. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाल्यावर काय गाळ देंगे. तुम्ही पळून जा, आपलं मत नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं वाक्य ऐका. आज ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. नाही तर त्या मला शिव्या भया कोणी आला का तुम्ही आला. मग तर संध्याकाळीच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर. महिला मंडळ फक्त सांगा मी तुमच्या मुलासारखा आहे. हा विनोद आहे नाही. फक्त पूर्ण एक करा. तुम्ही किती मोठ्या व्हा, तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा, पायलट व्हा, आमदार व्हा, काही व्हा, पण ह्या बिचाऱ्याची मान कधी खाली होऊ देऊ नका. एवढंच मला सांगायचं. बस त्याला फक्त गल्लीनं वरमान काढून जगू द्या. मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, बॅलन्स चेक करा. आपण पूर्ण 100 रुपये दिले ते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1GB आहे का 2GB आहे का GB आहे जरा बघा. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय कुंभ मेळायला गेलती का 2-4 महिने?
आता हसाल भाऊ, पण बापाच्या माना या 2-4 वर्षात पार खाली गेल्या. काय मत आहे तुमचं? शहाण्या माणसाने. आणि पोरीनं तुम्ही सांगून टाका ना बापाला, काय फरक पडला? पळून जायची काय गरज आहे? बापाला स्पष्ट सांगायचं, भाऊ माझं याच्यावर प्रेम आहे. तो 5 लाख खर्च करायला तयार आहे ना. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोर पळून जाती. बँडवाले येऊन बसले, यायला नवरीच नाही. पण त्या बिचाऱ्याकडे बघा, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतोय तो रात्रात. आता निम्म्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, जरा त्यांच्याकडे बघा. आणि तरुण पोरं व्यवसाय करा, शेतीवर आता लई अवलंबून राहू नका. बायका मिळणार नाही तुम्हाला, दिवस फार वाईट आले. जे राहिले ते जवळजवळ राहिले. आता बायका सुद्धा आपल्याला दुसरी कोण आणायची पाळी आली. कुठून? खालून आणल्या. ती बी रविवारी आली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळाच्या आत लंगर तुटला. काय सांगत पूर्ण तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या बा, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात. तरुण पोरं व्यवसाय करा, बायको नाही मिळणार तुम्हाला, मिटलंच आता तुमचं. आणि लग्न यंदाच करा, पुढच्या वर्षी तिथी नाहीत. पुढच्या वर्षी अधिक महिना असल्यामुळं शुक्राचा असतंय, 25च तिथी आहे. या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील हा म्हणून टाका, कोणला मरू द्या. येडी बहिरी मुकी, मले पहिले तिला 2 पोरं चालतील. मग आता काय करता?